तुमच्या पण घरची प्रगती थांबली आहे का? तर आजच देवघरातून 2 गोष्टी बाहेर काढून टाका. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, देवदोष लागू नये म्हणून देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत, तर देवदोष लागू नये म्हणून नियम पाळलेच गेले पाहिजेत. तर मित्रांनो, आपल्या देवघरामध्ये ठेवलेल्या अशा अशुभ मानलं जातं की प्रत्येकाच्या देवघरात देवघर असतेच. या देवघरात सर्व देवदेवतांचे फोटो असतात, तर घरातील सर्व सदस्य या फोटोची पूजा करतात. पण हिंदू धर्मात पूजेशी निगडित सर्व नियमाबद्दल सांगितलं गेलं आहे. या नियमांचे पालन केलं गेलंच पाहिजे. देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नये. या गोष्टी ठेवल्या तर देवघर कोपतो असं मानलं जातं. तुमच्या घरी देवघर असेल तर नक्कीच वाचा. कदाचित चुकूनही तुम्ही या चुका करत असाल. तुमच्या घरामध्ये असं काहीतरी असेल तर ते लगेच काढून टाका. देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नयेत. तसेच देवघरात धन पैसे दडवून ठेवू नयेत. देवघरात कमीत कमी देवमूर्ती अगर 30 असाव्यात. म्हणजेच एकाच देवळाच्या 2 अगर जास्त मूर्ती असू नयेत. त्यामुळे त्यापैकी एकही कार्यकर करत नाही. तसेच दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पूजू नयेत. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असले तरी ते विसर्जनच करावेत, नाहीतर पूजकाची ही वंशबुडी होईल. तसेच अनेक संकटांनी त्रास होईल. देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नयेत. घराचे वरण स्मशानवत होईल, कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानात व तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते. संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. घरामध्ये 6 फुटाच्या वर दक्षिणमुख मारुतीचा फोटो 6 फुटाच्या वरचा दक्षिणमुखी मारुतीचा फोटो लावता येईल. तर देवघरात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय आणि अति उदास होऊन राहते. देवघरात मध्ये मुंजा पूजू नये. बाकीचे देव काय करत नाहीत. शिवाय ते त्या मुंजास सदळतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. देवघरामध्ये गायत्री मातेची पूजा करू नये, कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे अति कडक असते. विटाळ स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. देवघरात काळभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली जाते. तो यम असून अतिव्यग्र आणि कडक स्वरूपाचा आहे. देवघरामध्ये मसोबा पूजू नये. त्यामुळे कुलदेवतेची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते. तसेच देवघरामध्ये पिराची चिन्हांची पूजा करू नये. इतर हिंदू देवदेवतांमध्ये कृपा लाभत नाही. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. प्रथम गुरुची पूजा करावी, नंतर शिष्याची पूजा करावी. देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवू नये. ते देव त्या कुटुंबियांची शोभा करतात. देवघरातील पूजेच्या मूर्त्या 3 इंचापेक्षा कमीच असाव्यात. जास्त उंचीच्या मूर्ती विसर्जन कराव्यात. देवघरातील देवांना माशी लागलेली असते असे असू नये. तर मित्रांनो, देव भन्न छिद्र पडलेले आसन, आयुधे हलत असलेले, चिरा गेलेले, तसेच विद्रूप झालेले, तसेच पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे असे नसावेत. ताबडतोब असे देव विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. तसेच बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नयेत. त्यांची पूजा केली असता त्यांनी ते देव दिले त्यांनाच ते त्यांचे फळ मिळते. त्याच लोकांना त्याची फळं मिळतात. त्यामुळे आपली पूजा व्यर्थ ठरते. त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा आहेर म्हणून आलेले देवाच्या मूर्ती आपल्या घरात देवघरामध्ये पूजू नये. तर मित्रांनो, या बारीक सारीक पण महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याचे नियम तुम्हाला पाळलेच पाहिजेत. आसरा देखील देवघरामध्ये पूजू नये. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रभावात करावे. देवपूजा करताना पूजा करणाऱ्यांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे, किंवा देवांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे. दक्षिण आणि उत्तर ही दिशा नसावी. देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे. ईशान्य ही दिशा हलकी समजली जाते. देवघर हे नेहमी लाकडाचे सागवानी असावे. ते संगमरवरीचे नसावे.
कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जड तत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते. त्यामुळे शक्यतो लाकडी सागमनी देवघर असावे. तसेच देवघरात दिगंबत आई वडील आणि वैयकरे यांचे फोटो लावू नयेत. देवावर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी. उगीच लोक म्हणतील म्हणून देव ठेवू नयेत. श्रद्धा असेल तरच रोज स्वतःच्या हस्ते पूजा करावी किंवा करवून घ्यावी. मनोभावे नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा. घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका. देवघरात लोक शिवलिंग ठेवतात. शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत. तर घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नयेत असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे. शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो. त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागीच ठेवावे. त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा. शिवलिंग हे पितळेचे असावे. त्यावर नाग नसावा. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाच्या पिंडी ठेवू नये. कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. तर मित्रांनो, हे नियम शक्यतो पाळा. देवघरात कोणत्याच देवाचा रुद्र स्वरूपातील फोटो ठेवू नका. नेहमी देवाचे हसणारे आणि प्रसन्न असणारे चेहरे असावेत. फोटो ठेवावेत. तर क्रोधातील फोटो ठेवणे अशुभ मानलं जातं. हसणारे फोटो शुभ मानले जातात. ते घरात सकारात्मक आणतात. कोणत्याच देवाची तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका. तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणे अशुभ मानलं जातं. तर मित्रांनो, वरचे नियम एकदम कडक आहेत. कडक नाहीयेत. तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने ठेवता तर ते सुधारा. त्यामुळे वास्तुदोष उत्पन्न होतात. आणि तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात असेल तर आजच काढून टाका. पूजेच्या दरम्यान तांदळाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. तांदळाला शुद्ध धान्य मानलं जातं. ते पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात. पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नयेत. त्याला मात्र अशुभ मानलं जातं. जर तुमच्या देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच काढून त्या जागी चांगले अख्खे साबूत तांदूळ ठेवा. जसं आपण तुकडा बासमती वगैरे असतो ते तुकडे बासमती वगैरे ठेवू नका. देवघरामध्ये काडीपिटी ठेवू नये. काडीपिटीचा ठेवा ठेवू नये. तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरात ठेवू नये असं म्हटलं जातं. त्यामुळे तेल, काडीपिटी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब ठेवाव्यात. आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्याला कुलदेवता माहीत नसेल तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या घरात आपल्या कुलदेवताचा एक तरी फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजेच जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरण्यात आणायचे नसते. ते निर्माल्य वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीच्या प्रवाहात विसर्जन करायचे असते. ते घरामध्ये साठवून ठेवायचे नसते. देवघरातील शाळीग्रामावर कधीही अक्षता वाहायच्या नसतात. तर मित्रांनो, ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्रांनी देवपूजा करायची नसते. तसेच ओले केस असताना म्हणजेच केसातून पाणी गळत असताना सुद्धा देवपूजा करून देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. तसेच 2 हात जोडून नतमस्तक व्हावे. अशी पूजा देवाला प्रसन्न पावते. तर मनोभावे नमस्कार करावा. जबरदस्ती नमस्कार करू नये. आपण देवघरात जी समई लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा, तुपाचा दिवा वेगळा लावावा. देवाला लावलेल्या समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात. एक तर एक लावा, नाहीतर 2 वाती लावायच्या. मग एकाच वात लावली तरी देखील चालते. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरची टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते
म्हणून त्यांना शरण गेलेले असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे मंत्रे म्हणत असतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो, म्हणून त्यावेळी ते शांत तेच म्हटलं तरी कधीही चांगलेच असते. तर मित्रांनो, देवांना आपण जेव्हा गंध लावतो तेव्हा ते गंध करंगीच्या शेजारीच्या बोटाने लावायचे असते, कोणत्याही बोटाने लावायचे नसते. आणि आपण जेव्हा पितरांना म्हणजेच पूर्वजांना गंधक लावतो म्हणजे तेव्हा ते अंगठ्याच्या शेजारची म्हणजे तर्जनी या बोटाने लावायचे असते. आणि स्वतःला गंध लावताना म्हटलं मधल्या बोटाने लावावा. हे नियम सगळ्यांनी पाळले गरजेचं आहे. जर हे पाळलं नाही तर वास्तुदोष निर्माण होतो. आणि इतरांना गंध लावताना अंगठ्याने लावावा. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत व तामसी पदार्थ देवांना चालत नाही. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली असेल तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. अशा प्रकारे देवघरात पाळायचे महत्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत. मित्रांनो, असे हे नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्नता वाटते आणि आपल्या घरातील वास्तुदोष सुद्धा पूर्णपणे निघून जातो. तसेच आपल्या घरात देखील शांतता राहते. तसेच आपल्या घरातील लोक नेहमी आनंदित राहतात. घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो. आपल्या घरामध्ये देवांचा वास असतो. देव आपल्या घरात वावरत असतात. त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुशोभित सुंदर ठेवले पाहिजे. हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण नाही, हा संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहित देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तसेच व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या कुटुंबामध्ये भरपूर लोक, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांच्याकडून होणाऱ्या चुका त्या सुधारतील. खूप बारीक बारीक नियम आहेत, ते आपण इग्नोर करतो, पण त्याचे परिणाम आपल्या फॅमिलीला भोगावे लागतात. वास्तुदोष निर्माण होतो, कर्ज येतात आपल्याकडे अंगावर, काही ना काही आजार उद्भवतात. तर मित्रांनो, हे सगळे नियम पाळा आणि खुश राहा. श्री स्वामी समर्थ.